अभ्यास कर. काय बघायला? कुठे जाणार आहे वाटतं मी? काय बघायलास? सांग ना. काय वाटतं तुला असं का बघायलास माझ्याकडं? बोलून दाखव पटकन काय ते. आवरलं मी माझं, बसले इथे. तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवलं. म्हणजे असं वाटतंय ना, म्हणजे पाऊस येऊन गेलाय मोठा, आभाळी वातावरण झालं सगळं. एकदम शांत असं आहे. आणखीन बारीक बारीक थेंब चालू आहेत. असं वाटतं की येणार आहे मोठा पाऊस. पाऊस येणार आहे बाहेर, मी कुठे जाणार आहे सांग? आवरलं मी माझं आत्ता. रस पण स्कूलमधून आला. काय वाटतं तुला मी बाहेर जाणार आहे वाटतं का? 12 वाजलं, तोंड फुगून बसलं पूर्ण. बोल ना मग. बोल, काय वाटतं तुला? मोबाईल पडेल. बोल. मी आवरलं माझं आता. मी म्हणलं नाही तर थांबली आणि बाहेरचं वातावरण बघितलं. मग पाऊस येतोय का वगैरे ते सगळं बघत होती. तर तो बोलते, मम्मा तुला बाहेर कुठे जायचं? कारण त्याला माहिती बाहेर जायचं म्हटलं तरच मम्मा आवरते, किंवा बाहेरचं काही दाखवायचं वगैरे तेव्हाच आवरते हे माहिती. तो म्हणते की बाहेर कुठे जायचंय का तुला, सांग. मग तू का बरं आवरलास? आवरत नाहीस ना इतका रोज असं. झालं माझं काम वगैरे आवरून म्हणून आवरलं असं मी त्याला सांगितलं. पण त्याला कुठंच वाटतं. तू कुठे जाणारीस सांग, तू कुठे जाणारीस? असंच करतात का तुमची मुलं? सांगा बरं. त्यांना खरंच वाटतं आपण कुठेतरी जाणार आहोत म्हणूनच आवरलं म्हणून. पण छान वाटत होतं आजचं वातावरण, म्हटलं थोडंसं आवरावं. बाकी काही नाही. खरंच नाही जाणार कुठं मी. बोल ना. बोल ना. मी नाही जाणार कुठं. तू झोपल्यानंतर जाणार आहे. कसं बघतोय बघा माझ्याकडे. किती जाणार सांग? नाही जाणार रे. नाही म्हणजे सांग. मी वाटतं का तुम्हाला कुठे जाणार आहे म्हणून? काय मी छान दिसते? छान दिसते? हो. कशी दिसते मी? काय म्हणतोय? पहिल्यांदा तू आज ब्लॅक ब्लॅक दिसतेस मम्मा. ब्लॅक मॅचिंग केली म्हण. काय रे बाळ हे? मम्मा हे कशामुळे खाल्ले? काय हे सांग मला. चिचू आहे का बटरफ्लाय? बटरफ्लाय ब्लॅक कलरचा. ड्रेस म्हणजे ब्लॅक कलरचा ड्रेस घातलास तू. केस पण तुझे ब्लॅक कलरचे झालेत मॅचिंग. असं म्हणतो. डोळे ब्लॅक कलरचे मॅचिंग झाले म्हणे. सगळं तुझं ब्लॅक कलरचं मॅचिंग झालं आणि तुझं तोंडच पांढरं दिसतोय म्हणतोय. दूध कलरचं तोंड दिसते म्हणे. कसं दिसतं तोंड? सांग ना. सांग ना बाळ. तोंड कसं दिसतंय? दुधासारखं. आणि हे ड्रेस वगैरे? दुधासारखं दिसते पण थोडं काळं काळं म्हणजे ब्लॅक कलर का? हे ब्लॅक कलर दिसते, हे ब्लॅक कलर दिसते म्हण. हे ब्लॅक आहे, हे ब्लॅक आहे, हे पूर्ण ब्लॅक आहे म्हण. हे पण पूर्ण ब्लॅक आहे म्हण. आणि हे दूध कलर आहे म्हण. मग तू एवढा सगळा दूध कलर ब्लॅक मॅचिंग करून कुठे चालली? म्हणलं कुठेच नाही चालली. तर तो बोलतो, हे तू कानातले कधीच नाही घालत, मग आत्ता का घातलं? तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवरती अशा लहान मुलांचं लक्ष असतं. तुमच्या मुलांचं असतं का सांगा? आणि खास करून तर मुलीपेक्षा जास्त मुलंच लक्ष देतात बरं का आपल्या मम्मीकडे, की ती काय करते, काय मॅचिंग केली वगैरे, किंवा कुठे जाणारी आहे, किंवा तिने काय घातलंय आज, या सगळ्या गोष्टीकडे माझ्याकडे जास्त कोणी लक्ष देत नाही. पण राज एवढं लक्ष देतो ना. सपोज तू स्कूलला वगैरे चाललाय किंवा काहीतरी करतोय तू, आणि मी इकडे नवीन काहीतरी बॅगमधून काढते आणि काढून ठेवत आहे, तेव्हा राज काय बोलतो, मम्मा तू हे घालणार आहे का? हे तुला कुठे घालून जायचंय? आता नंतर मला बोलतो, मग तू अशी का सांगत होती व्हिडिओमध्ये म्हणून. हे तू घालणार आहेस का? हे तू का काढते? कारण त्याला माहिती आहे मम्मा डेली रुटीनमध्ये असते, डेली कामामध्ये असते, आपापल्या शॉपच्या ह्याच्यामध्ये किंवा घरामधल्या कामामध्ये वगैरे. मम्मा जास्त काही तयार होत नाही, किंवा जास्त काही स्वतःसाठी काढत नाही, किंवा नवीन काहीतरी गोष्टी असं वडी काढून ठेवत नाही. जेव्हा कुठेतरी मला जायचं असतं, आवरायचं असतं, एखादी बॅग पॅक करायची असते, किंवा ते मला वेअर करायचं असतं, तेव्हाच मी काढत असते. हे माझ्यापेक्षा जास्त त्याला चांगलं माहिती. त्याच्यामुळे एखादी ही नवीन वस्तू जर घरामध्ये दिसली तर आजचा हाच प्रश्न असतो की मम्मा तू हे घालणार आहेस का? कधी यायच्या पहिलं तू जायला पाहिजे ना, कुठं जायचं होतं पहिलं. आणि तू आल्यानंतर जर मला जायचं असेल तर नाही का जमणार नाही तसं.
नाही जमणार म्हणे तसं. राज यायच्या अगोदर तो काय म्हणतोय, जर तुला कुठे जायचं असेल तर तुम्ही यायच्या अगोदर जायला पाहिजे होतं स्कूलमधून, आणि मी आल्यानंतर कुठे नाही जायचं तू, कारण मी आल्यानंतर तू फक्त माझ्यासोबत राहायचं असं म्हणतो राज. है ना राज? मी यायच्या अगोदर तुला कुठे जायचं तू जाऊ शकते, पण मी आल्यानंतर तू कुठेच नाही जायचंय, हा आमच्या छोट्या राजसाहेबांचा इकडे आदेश आहे आम्हाला. पण मम्मा कुठे जाणार आहे? पण मला काय म्हणायचं, इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवरती मुलं कशी लक्ष देत असतील ना. आपल्याला तर इतकं काही कळत पण नव्हतं जेव्हा आपण छोटे होतो तेव्हा, की कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, कोण कुठे चालले काय नाही आपल्याला काही कळत नव्हतं. आणि चालले तरी ते जाऊन आलं तरी आपल्याला माहिती होत नसतं. आणि जर म्हटलं की तू इथेच बस, आम्ही जाऊन येणार आहोत, आणि तू कुठे नाही जायचंय म्हटलं की आपल्याला गप्प त्या ठिकाणी बसावं लागायचं. पण आजकालची मुलं एखादी जर नवीन वस्तू आपण पॅकिंगमध्ये ठेवलेली जर काढून वरती ठेवली असेल तर त्याहूनच असा अंदाजा लावतात की आज मम्मा बाहेर कुठेतरी जाणार आहे, आज पप्पा कुठेतरी बाहेर जाणार, किंवा नवीन काहीतरी गोष्ट घरामध्ये येणार आहे, किंवा नवीन काहीतरी आज आहे घरामध्ये, हे त्यांना समजतं लगेच. आपल्याला एवढ्या गोष्टी कळत नव्हत्या, खास करून मला पण इतक्या गोष्टी कळत नव्हत्या. पण तो लगेच अंदाजा लावतो माझ्या सगळ्या गोष्टींचा, आणि लगेच नाराज होतो जर त्याला मी रिप्लाय नाही दिला की मी कुठे जाणार आहे, आणि असं मग उड्या मारत असतो रागामध्ये, सॅड हो. बट सतत ना अवतीभोवतीच फिरत असतो की मम्मा कुठेतरी जाईल, किंवा नाही जाणार असेल तरी तयार का झाले ते तरी सांगेल. बोलत नाही यार माझ्याशी, झालं साडे. आता मी तुम्हाला सांगते ना, तर तो म्हणतो सगळ्यांना सांगते पण मला तरी सांग कुठे जायचंय. पण नाही जायचंय कुठे. तर आज आहे गुरुवार, खरं तर त्यासाठी मी केस वगैरे वॉश केली, आणि गुरुवार शाबू खिचडी वगैरे केली आहे. उपवास आणखीन मी सोडलेला नाही आहे. पूजा वगैरे माझं सगळं काही झालं. नॉर्मल सकाळी मी मॉर्निंगला ब्लॉग घेतला स्टार्ट करून, पण पूजा वगैरे शूट करणं इतकं काही झालं नाही, कारण मध्येच वगैरे लाईट गेली आणि मोबाईलमध्ये इतके चार्जिंग वगैरे पण नव्हती माझ्या, त्याच्यामुळे मी काही ब्लॉग घेतला नाही. बट तर डेली दाखवली ना, डेली ब्लॉग वगैरे मी, तेव्हा माझी पूजा वगैरे कशी करते काय नाही ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करेल तुम्हाला. त्याच्यामुळे मी रेडी झाली होती, बट त्याला वेगळंच काहीतरी वाटलं, आणि तो नंतर तोपर्यंत आला की मम्मा कुठे चालली. मग काय झालं साहेब? बोला ना साहेब, सांगा ना काय झालं तुम्हाला. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मम्मा. नमस्कार बाळ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नमस्कार मम्मा. गुड मॉर्निंग. नमस्कार मम्मा. चला अभ्यास वगैरे करू आज डेली ब्लॉग्स झाला तर एवढ्याच गप्प्या पुरेशा आहेत आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजच्या बड्डेचे ब्लॉग वगैरे आलेले तर टाकले, तुम्हाला कसे वाटले सांगा. आणि कसं केला राजा आपण बड्डे, त्यांनी कोणी सांगितलंच नाही कमेंटमध्ये जास्त जणांनी. ते कमेंट करा. अगोदरचा जाऊन ब्लॉग वगैरे बघा तुम्ही, बड्डे सेलिब्रेशनचा कसा केला काय नाही वगैरे, तुम्हाला कसं वाटलं आमच्या आयडियाज वगैरे. तसंच राज त्यांच्यासोबत कसा मस्त मिक्स झालेला होता, सगळ्या मुलं वगैरे आमच्यासोबत छान एन्जॉय करत होते, छान हे करत होता. आणि नंतर काय बोलले वाटते त्याच आपल्याला की नंतर परत या तुम्ही मॅडम म्हणे. आणि राजला पण बोलला की तू आमचा फ्रेंड झालाय आता, नंतर पळते. पण राज पण खूप छान बोलला, त्यांच्याशी समोर थांबला होता ना तेव्हा बोलत होता की मी तुमच्याकडे आलोय, मी तुमच्यासोबत आलोय, मी तुमच्यासोबत बड्डे वगैरे सेलिब्रेशन केलंय, तर तुम्हाला कसं वाटतं सांगा बरं. आणि तुम्ही सगळे आता माझ्या न्यू फ्रेंड आहात, तर मी सतत तुमच्याकडे येईल असं राज तिथे बोलत होता. आणि राज खरंच त्यांच्यासोबत छान फ्रेंडशिप केलं. असं नाही की राज लवकर कोणामध्ये मिक्स होत नाही, कोणासोबतही मुलं राहू द्यात मुली राहू द्यात, त्याला खूप आवडतात छोट्या मुली. स्कूलमध्ये पण गेला तरी त्याला लवकर घरी येऊ वाटत नाही. आणि असं जेव्हा आम्ही कुठे जाऊन बड्डे वगैरे सेलिब्रेशन करतो ना, तेव्हा पण राज बोलतो की मम्मा किती छान फ्रेंड आहेत ना, किती मस्त वाटतं, किती छान वाटतं त्यांच्यासोबत सेलिब्रेशन करायला. मम्मा पुन्हा माझा बड्डे इथे सेलिब्रेशन करायचा. जेव्हा पण मी कुठल्या अनाथ आश्रममध्ये कुठेही सेलिब्रेशन किंवा कुठल्या अशा स्कूलमध्ये करते ना, म्हणजे जिथे गरजू केलंच पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावरती हॅपीनेस आलंच पाहिजे, अशाच ठिकाणी मी करते, प्रत्येक स्कूलमध्ये वगैरे नाही. तर कशा ठिकाणी करते हे तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत लक्षात आलं असेल अगोदरच्या. तर राज बोलतो मम्मा आता तिथे याच्या अगोदर जेव्हा आम्ही केलं होतं तिथे बोलत होता मम्मा नंतर नेक्स्ट टाईम माझं इथेच बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. आणि जेव्हा आम्ही आत्ता इकडे बड्डे सेलिब्रेशन केला तर तेव्हाही बोलत होता की मम्मा नंतर नेक्स्ट टाईमला माझा बड्डे इथे सेलिब्रेशन झाला पाहिजे, आणि माझा बड्डे इथे सेलिब्रेशन करायचा नंतर, असं बोलत होता आहे ना राज. तर त्याला मोठ्या फॅमिलीमध्ये असं भारी सेलिब्रेशन केल्यापेक्षा, मोठं काहीतरी सरप्राईज वगैरे असं ठेवून सेलिब्रेशन केल्यापेक्षा त्याला मुलांमध्ये खूप आवडतं, ह्या गोष्टी मला कळाल्या. आणि मलाही जास्त फॅमिली मोठे इव्हेंट केल्यापेक्षा जिथे माझ्या बाळाचा बड्डे किंवा ज्या काही गोष्टी मी करते छोटंसं पण इव्हेंट, आपल्यामुळे आणखी जास्त कोण कसं हॅपी होईल हे जास्त प्रयत्न करते. आणि जे माझे आयडियाज आहे मी जे ठरवते ते राजला आवडतं खूप, त्यात मग मी खूप आनंदी होते. आणि मी जर असं फोर्स केलं असतं की बाबा नाही तुझं फॅमिलीमध्ये सेलिब्रेशन
नाही पण मुलांमध्येच करायचं आहे, तसंच करायचं, तर त्याला जर आवड नसती की नाही मम्मा मला मुलांसोबत वगैरे नाही सेलिब्रेशन करायचं आहे, मला मोठे मोठे गिफ्ट वगैरे पाहिजे आणि मला फॅमिलीमध्येच सेलिब्रेशन करायचं, तर तेव्हा मला थोडंसं वाटलं असतं की यार म्हणजे बाळाला माझ्या असं वाटतं की असं बड्डे सेलिब्रेशन करावं पण मी तशा पद्धतीने करते, तेव्हा मला कुठे ना कुठे मनामध्ये खूप सॅड वाटलं असतं. बट माझ्यापेक्षा जास्त उत्सुक असं आणि हॅपीनेस म्हटलं तर जास्त राज होतो की मम्मा माझा बड्डे तसा सेलिब्रेशन करायचं आहे, त्यामुळे मी खूप जास्त आनंदी होते. आवडतं ना बाळ तसं मुलांसोबत? हो. का फॅमिलीसोबत करायचं, मोठे मोठे तुला खूप छान असे मोठे सायकल मोठे मोठे गिफ्ट द्यायचं? नाही. कसं करायचं? असं फॅमिली सोबत लय छोटा होता आणि असं करत आलो तर बर्थडे लय मोठा होता. मग तुला कसं आवडेल? तुझ्यासाठी गिफ्ट महत्वाचे आहेत का फ्रेंड सोबत बर्थडे होणं महत्वाचं आहे? फ्रेंड सोबत बर्थडे हवं महत्वाचं आहे. मग तुला मोठं गिफ्ट पाहिजे हे महत्वाचं आहे का फ्रेंड्सला छोटे छोटे गिफ्ट मिळणं हे महत्वाचं आहे? फ्रेंडला छोटे छोटे गिफ्ट मिळलं बदलायचं आहे. काय बोलाव दे छोटे छोटे गिफ्ट देणं महत्वाचं आहे. बट बुक, तुला एक पैसे शापड काय बोलाव दे. आणि तुझ्यासाठी असं नाही ना की मग मम्मा दुसरं नीट पैसे पडावे. ओके, बट असं नाही ना बाळा की मम्मा दुसऱ्याच मुलाला फ्रेंडला गिफ्ट देते मला काही नाही देत, म्हणून तुला असं माझा राग येत नाही ना? नाही. छान वाटतं ना मी छोटे छोटे गिफ्ट देते मुलांना तेव्हा? असं नाही वाटत ना तुला कधी की मम्मा मला गिफ्ट देत नाही, लोकांनाच गिफ्ट देते, लोकांच्याच मला वेगवेगळ्या? असं वाटतं ना माझा बर्थडे आहे तर मला काय द्यायला पाहिजे, नाही त्यांना द्यायला पाहिजे असं वाटतं ना तुला खरंच मनातून? का असं मम्माचा राग येतो की मम्मा मला नाही देत पण दुसऱ्यांनाच देते असं? नाही. खरं सांग, खरं सिरियसली बोलतोस ना? नाही. तर राजला पण असं वाटतं म्हणे, म्हणजे मी गोष्ट याला ऑफ कॅमेरा नव्हती विचारली पण मला असं आत्ता ब्लॉग स्टार्ट करताना असं विचारावं असं वाटलं की ज्या पद्धतीनं मी करते तर खरंच त्याच्याने राज हॅपी होतोय का आणि राजला पण आवडतं का ते गोष्ट. पण माझ्यातलेच कुठले तरी गुण त्याच्यामध्ये आले असं मला वाटतं की कधीही माझं कसं असतं आपण कुठल्या गोष्टीने हॅपी होणार आहोत ना त्यापेक्षा म्हणजे आणखीन कोणाला हॅपीनेसमध्ये आपल्या ॲड करता आलं तर करावं असं मी त्या विचाराची आहे आणि त्यापेक्षा बेस्ट विचाराचा माझा बाळ आहे. मी हॅपी झालो नाही, सगळ्याला हॅपी व्हायला पाहिजे. मी सगळ्यांना हॅपी केला. मग मी नाही झालं तरी चालतं पण सगळ्यांना हॅपी करावं याच विचाराचा माझा बाळ आहे. पण मी त्याला हे सांगितलं की हे नक्की शिकवणार आहे, असं नाही की आपण दुःखी व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनाच हॅपी करायला पाहिजे. हो व्हायला पाहिजे, बट दुसरे पण आपण करतोय त्यामुळे त्याचे थोडंसं काहीतरी ठेवावे रिस्पेक्ट, किंमत वगैरे, किंवा जे काही करतात आपल्यासाठी करतात बाबा आपण काहीतरी खास आहोत आणि जे काही करतात माझ्यासाठी म्हणजे काय म्हणतात एक प्रकारचं साध्या गोष्टी सांगायचं म्हणजे मी त्याला हे ठेवणार की आपण कोणासाठी जे करतो ना ते करतोय ते पुढच्या व्यक्तीला त्याची जाणीव असावी, त्याच व्यक्तीसाठी आपण नेहमी काहीतरी करायचं हे मी त्याला नक्कीच शिकवणार. भले मग आपण फॅमिलीसाठी करत असेल कुठल्या तरी किंवा फ्रेंड्ससाठी करत असेल किंवा कुठल्या रिलेशनशिपसाठी काहीतरी करतोय आपण, आपला वेळ इम्पॉर्टंट देतोय किंवा आपले पैसे त्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय किंवा ज्या काही गोष्टी गिफ्ट्स वगैरे ज्या इम्पॉर्टंट सगळ्या गोष्टी आल्या XYZ ते करतोय ना तर त्याची त्या व्यक्तीनं जाणीव ठेवावी, त्यांच्यासाठीच आपण काहीतरी करायचं हे गोष्ट मी त्याला नक्की शिकवेल. बाकी त्याच्या लाईफमध्ये जसा जसा मोठा होईल जो शिकणार आहे तो शिकेल आणि राजबद्दलच्या काही गोष्टी मी तुम्हाला हळूहळू पुढे शेअर करेल. हा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे तर हा व्हिडिओ इथेच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा, काय वाटलं तर खाली कमेंट करा. आम्ही नेक्स्ट व्हिडिओ नक्की घेऊन येऊ. बाय बाय बोला, बाय स्माइल करा. मी कुठे जाणार नाही, ओके घरीच आहे मी. उपवास वगैरे होता ना स्वामी समर्थाचं, पूजा वगैरे आज स्वामी समर्थाचं होतं ना म्हणून पूजा वगैरे केली आणि आवरली थोडंसं. बाळाला तसं वाटलं माझ्या, तरी मन मोकळं करून एकदम हॅपीनेसली बोलला तुमच्याशी तो. बाय बाय, भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.